नवीन बाळ जन्माला येणार म्हणजे घरामध्ये एक आनंदाचं वातावरणच चालू होतं। यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बाळाची आणि आईची खोली नक्की कशी असावी, कुठे असावी, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। बाळंतिणीची खोली निवडत असताना तुम्हाला एक अशी खोली निवडायला हवी जी अतिशय शांत आहे, तसेच वेल व्हेंटिलेटेड आहे म्हणजे हवेशीर आहे, आणि वॉर्म आहे म्हणजे थोडीशी गरमही असायला हवी। या खोलीमध्ये लाईट्स हे शक्यतो ब्राईट नसावेत, लाईट्स शक्यतो डीम असावेत, जेणेकरून बाळाच्या नाजूक डोळ्यांना त्रास होत नाही, तसेच त्यांना योग्य प्रकारे विश्रांती घेता येते। आता ही खोली निवडून तर झाली, परंतु यानंतर पुढे काय करायचं? तर याच्यानंतर तुम्हाला बाळाच्या जन्माच्या आधीच ही खोली स्वच्छ करायला हवी। अगदी बाळाच्या अरायवलच्या आधी ही खोली स्वच्छ नक्की करायची कशी? तर शक्यतो ड्राय डस्टिंग करू नका। त्याच्यामुळे काय होतं की ड्राय डस्टिंगमुळे जे पार्टिकल्स असतात ते हवेमध्ये उडतात आणि ह्या पार्टिकल्समुळे आपल्या छोट्या बाळाला ॲलर्जी होऊ शकते। त्यामुळे शक्यतो वेट मॉपिंग करा किंवा व्हॅक्यूम क्लिनिंग पण तुम्ही करू शकता। ह्या खोलीमध्ये तुम्ही पेस्ट कंट्रोल करून घ्या। याशिवाय या खोलीमध्ये कोणताही धूर नसायला हवा, म्हणजे ही खोली स्मोक फ्री असायला हवी। आता बाळाचं बेड आणि किंवा आईचा बेड हा नक्की कुठे असावा? बाळाचा किंवा आईचा बेड हा शक्यतो दार किंवा खिडकीपासून लांब असायला हवा, ज्याच्यामुळे हवेचा डायरेक्ट झोत हा बाळावरती किंवा आईवरती येणार नाही। याशिवाय फॅन ही बाळाच्या पासून थोडासा लांब असायला हवा। या खोलीमध्ये आपण AC किंवा हीटरचा वापर करू शकतो का? तर बाहेरच्या तापमानावरती किंवा जे काही वातावरण आहे त्यानुसार आपण AC किंवा हीटरचा वापर करू शकतो। म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपण AC वापरू शकतो, परंतु ACचं तापमान हे शक्यतो 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असायला हवं। हीटरचा वापर आपण नक्की करू शकतो, परंतु हा हीटर शक्यतो ऑइल फील्ड हीटर असायला हवा किंवा रेडियंट वॉर्मर ही आपण वापरू शकतो। शक्यतो ब्लोअरचा वापर करू नये। ब्लोअरमुळे काय होतं तर हवा ही ड्राय होते आणि याच्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो। याशिवाय अगदी एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला देते। शक्यतो बाळाच्या ज्या काही वस्तू असतात, जसं की बाळाचे डायपर्स असतील, त्याचे वेगवेगळे कपडे असतील किंवा क्रीम्स असतील, औषधं असतील, ती आईच्या हातापासून अगदी जवळच्या अंतरावरती ठेवा। म्हणजे आईचा किंवा बाळाचा जो बेड आहे त्याच्या शेजारी एक टेबल ठेवू शकता आणि त्या टेबलवरती ह्या वस्तू ठेवू शकता, जेणेकरून आईला ह्या वस्तू अगदी इझिली मिळतील। बाळ जन्माला आल्यानंतरचा जो प्रवास असतो तो अतिशय अवघड असतो आणि या प्रवासामध्ये नक्की एक कोणी ना कोणीतरी आई किंवा बाळाजवळ असायला हवं, त्यांचा फिजिकल नाही तरी ॲटलिस्ट इमोशनली तरी आधार द्यायला। आणि हे काम एक चांगले वडील तर करू शकतातच, याशिवाय घरातल्या कुणीही 1-2 प्रेमाचे शब्द जरी आपल्या आईला बोलले तरी आईला खूप छान वाटेल। या बाळंतिणीच्या खोलीसोबतच आईचं मन कशा प्रकारे सजवता येईल हे सुद्धा आपण बघू शकतो। अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।